नमस्कार. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्ट तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलंय. अनेकदा बदला घेण्यासाठी कायद्याचा कसा गैरवापर होतो हे आपण पाहतो, पण आता खोट्या पोलीस तक्रारींविरुद्ध एक नवीन कायदेशीर संरक्षण आलं आहे. चला तर मग हे नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. जरा विचार करा, समजा कोणीतरी फक्त बदला घेण्याच्या भावनेतून तुमच्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली, तर काय होईल? कल्पनाही करावत नाही, नाही का? पण दुर्दैवाने हे अनेकांसोबत घडणारं एक कटू वास्तव आहे. तर आपण एका कथेतून पाहूया की एक साधी खोटी तक्रार एखाद्या निष्पाप माणसासाठी कसा एक जीव घेणा सापळा बनू शकते. सुरुवात होते एका अगदी सामान्य वादातून, पण एका माणसाच्या मनात सुडाची भावना इतकी पेटते की तो रमेश नावाच्या एका साध्या माणसाला धडा शिकवण्यासाठी चक्क कायद्याचाच गैरवापर करायचा ठरवतो. आणि इथूनच एका मोठ्या संकटाची सुरुवात होते. तो माणूस पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि एक पूर्णपणे मनघडंत कहाणी रचतो, खोटी कागदपत्र देतो आणि रमेश विरुद्ध FIR दाखल करतो. आणि बस इथूनच सुरू होतो न्यायव्यवस्थेचा गैरवापर. आणि याचे परिणाम ते तात्काळ आणि खूप भयानक असतात. पोलीस रमेशच्या दारात येतात आणि त्याला सगळ्यांसमोर त्याच्या कुटुंबासमोर अटक करतात. विचार करा, एका क्षणात त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आणि तुरुंगात रमेशची अवस्था काय झाली असेल? तो पूर्णपणे खचून गेलाय. त्याच्या मनात एकच विचार येतोय, मी तर काहीच केलं नाहीये, मग मी इथे का आहे? मला न्याय मिळेल तरी का? आणि हीच अवस्था खोट्या तक्रारींमुळे अडकलेल्या अनेक निरपराध लोकांची होते. पण म्हणतात ना, सत्य फार काळ लपून राहत नाही. आता या कथेत एक महत्त्वाचं वळण येतं, जिथे कायदेशीर प्रक्रियेतूनच सत्य समोर यायला सुरुवात होते. या प्रकरणात एक निष्पक्षपाती अधिकारी येतो. तो कसून तपास करतो आणि त्याच्या लक्षात येतं की तक्रारीतले पुरावे काहीच जुळतच नाहीयेत. हळूहळू साक्षीदारही सत्य सांगू लागतात आणि रमेश विरुद्धचा हा बनाव उघडकीस येतो. मग पोलीस न्यायालयात एक क्लोजर रिपोर्ट दाखल करतात. याचा अर्थ हा गुन्हा खोटा होता आणि केस बंद केली जावी. तर मग हा खोटा FIR म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा कोणीतरी मुद्दामहून खोटी माहिती देऊन एखाद्या निरपराध माणसाला कायदेशीर जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतं, त्यालाच खोटा FIR म्हणतात. आता ही जी काही माहिती आपण पाहतोय, ही काही काल्पनिक गोष्ट नाहीये. हे सगळं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या उम्मे फरवा विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य या एका अत्यंत महत्त्वाच्या निकालावर आधारित आहे. म्हणजे याला एक पक्का कायदेशीर आधार आहे. आणि या निकालामुळे झालं काय? तर भारतीय न्याय संहितेची म्हणजेच BNSची 2 शक्तिशाली कलमं आता खोट्या तक्रारींपासून वाचवण्यासाठी एका मजबूत ढालीसारखी काम करणार आहेत. यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कलम आहे BNS कलम 212. हे कलम थेट अशा लोकांसाठी आहे जे सरकारी अधिकाऱ्याला खोटी माहिती देतात. आणि या कलमामुळे कायद्याचा गैरवापर करणं किती महागात पडू शकतं हे स्पष्ट होतं. बघा, जर साधीसुधी खोटी माहिती दिली तर 6 महिन्यांपर्यंतची कैद किंवा 5,000 रुपये दंड होऊ शकतो. पण जर ही खोटी माहिती एखाद्या गुन्ह्याबद्दल असेल तर शिक्षा थेट 2 वर्षांपर्यंतची कैद आणि दंड अशी वाढते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या कलमाकडे, BNS कलम 217. हे कलम तर आणखीनच गंभीर आहे. जेव्हा कोणीतरी एखाद्याला नुकसान पोचवण्याच्या हेतूने जाणून बुजून खोटा फौजदारी खटला दाखल करतं, तेव्हा हे कलम लागतं. आणि अशा खोट्या आरोपांसाठी ह्या कलमात कडक शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे, तर मग या निकालामुळे व्यवस्थेमध्ये नेमके काय बदल झाले आहेत आणि कोणावर कोणती नवी जबाबदारी आली आहे ते आता पाहूया. अलाहाबाद उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलंय की खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणं हे आता ऐच्छिक नाही, ते बंधनकारक आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आता टाळाटाळ करता येणार नाही. म्हणजे आता प्रक्रिया कशी असेल ते नीट समजून घेऊया. पहिलं, पोलिसांच्या तपासात FIR खोटा आहे हे सिद्ध होईल. दुसरं, त्या निष्पाप व्यक्तीसाठी क्लोजर रिपोर्ट बनेल. आणि तिसरं, जे सर्वात महत्त्वाचं आहे, त्याच तपास अधिकाऱ्याला आता खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध स्वतंत्रपणे गुन्हा दाखल करावाच लागेल. हे बंधनकारक आहे. आणि ही जबाबदारी फक्त तपास अधिकाऱ्यावरच नाहीये. जर पोलीस अधिकाऱ्यांनी खोटी तक्रार करणाऱ्यावर कारवाई केली नाही तर त्यांच्यावरही विभागीय कारवाई होऊ शकते. एवढंच नाही तर मॅजिस्ट्रेट किंवा दंडाधिकाऱ्यांचीही जबाबदारी आहे की क्लोजर रिपोर्ट स्वीकारताना खोट्या तक्रारदारावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे की नाही हे तपासावं. आणि शेवटी काय? रमेशच्या कथेला न्याय मिळतो. ज्याने खोटा FIR दाखल केला होता तोच आता कायद्याच्या कचाट्यात सापडतो. रमेश आणि त्याच्या कुटुंबाला अखेर दिलासा मिळतो. त्यांची समाजात गेलेली पत परत मिळते. चला, तर मग आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी नेमका काय अर्थ आहे?
हे आपलं हक आणि आपली ढाल कशी बनते? बघा, समाजात एक मोठा गैरसमज पसरलेला आहे की FIR हे कुणालाही त्रास द्यायचं किंवा सूड उगवायचं एक साधन आहे. पण सत्य पूर्णपणे वेगळं आहे. FIR दाखल करणं हा न्यायासाठी असलेला आपला हक्क आहे आणि त्याचा गैरवापर करणं हा एक गंभीर शिक्षापात्र गुन्हा आहे. तर मग या सगळ्याचा आपल्या सगळ्यांसाठी अर्थ काय? याचा अर्थ असा की आता खोट्या, द्वेषपूर्ण तक्रारींपासून कायदेशीर संरक्षण मिळालं आहे. जे लोक कायद्याचा गैरवापर करण्याचा विचार करतील त्यांच्या मनात आता भीती असेल, न्यायव्यवस्थेचा गैरवापर थांबेल आणि सर्वात महत्त्वाचं, रमेशसारख्या कुठल्याही निष्पाप व्यक्तीला विनाकारण त्रास भोगावा लागणार नाही. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, FIR हे न्याय मिळवण्याचं एक साधन आहे, सूड घेण्याचं शस्त्र नाही. त्याचा वापर जबाबदारीनेच व्हायला हवा. म्हणूनच कायदा जाणून घ्या, आपले हक्क ओळखून घ्या आणि कधीही खोट्या तक्रारींचे बळी ठरू नका. जागरूक रहा आणि सुरक्षित रहा. या सुंदर, आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.